होतोय आणि पक्षाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे। तीच ही दृश्य आपण पाहतोय। आंदोलक आक्रमक झाल्याचं दिसतंय आणि पोलिसांकडून ही परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न केला जातोय। या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांच्याकडून। अक्षय, आंदोलक कुठेतरी आक्रमक झाल्याचं दिसतंय। आकांक्षा, आपण पाहताय की आंदोलक आणि या पोलिसांमध्ये इथे झटापटी होती आहे, कारण की आंदोलकांना पुढे रस्त्यावर जायचं आहे, रस्ता रोको करायचा आहे, पण पोलीस त्यांना पुढे जाऊ देत नाहीयेत। यामध्ये राष्ट्रवादीचे जवळपास सगळेच मोठे नेते आज उपस्थित आहेत आणि महागाईच्या विरोधातलं हे आंदोलन आहे। खरं म्हणजे आधी पोलिसांनी या सगळ्या नेत्यांना सांगितलं होतं की तुम्हाला याच हद्दीपर्यंत इथे आंदोलन करता येईल, यापुढे जाता येणार नाही। मात्र राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते जे आहेत ते आता या पोलिसांच्या बॅरिकेड्स पर्यंत पोहोचलेले आहेत आणि या बॅरिकेड्सच्या पलीकडे सायन पनवेल महामार्ग आहे। त्यामुळे तो जर महामार्ग या आंदोलकांनी रास्ता रोको करून बंद केला तर मात्र वाहतुकीवर खूप मोठा परिणाम होऊ शकतो आणि तेच करायचं आहे या आंदोलकांना, कारण महागाईच्या विरोधातलं आज त्यांचं आंदोलन आहे। सरकारच्या विरोधातलं हे आंदोलन आहे। गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, सीएनजीचे भाव वाढले आणि या सगळ्या भाववाढीमुळे महागाई देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। वाहतूक व्यवस्थेवरचा ताण पडतो आहे आणि वाहतूक व्यवस्थेचे दर वाढल्यामुळे लोकांच्या ज्या सर्वसामान्य गरजा आहेत, सर्वसामान्य गोष्टी ज्या आहेत लोकांपर्यंत पोहोचतात, त्या सगळ्या महाग झालेल्या आहेत आणि म्हणूनच आज हे राष्ट्रवादीचं आंदोलन या ठिकाणी होतं आहे। नवी मुंबईच्या सिडको एक्झिबिशन सेंटरच्या बाजूला हे आंदोलन आहे आणि या आंदोलनासाठी आता पोलिसांनी कडेकोट असा बंदोबस्त देखील केलेला आहे। सर्व बाजूने हे रस्ते हे बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आलेले आहे, जेणेकरून हे आंदोलक जे आहेत ते पुढे महामार्गापर्यंत पोहोचू नयेत। मात्र तरी देखील या आंदोलकांकडून हे बॅरिकेड्स ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न हा सतत केला जातोय। आता देखील आपण पाहताय या आंदोलकांमध्ये आणि पोलिसांमध्ये इथे संघर्ष दिसून येतोय। आंदोलक जे आहेत ते हातामध्ये कळशी असेल किंवा घरातलं पोळपाट लाटणं असेल, अशा सगळ्या वस्तू घेऊन इकडे आलेल्या आहेत, कारण की महागाई घरापर्यंत पोहोचलेली आहे असा दावा या आंदोलकांचा आहे आणि म्हणूनच आजचं आंदोलन देखील करण्यात येते। या आंदोलनामध्ये आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सगळे मोठे नेते हे सहभागी झालेले आहेत। यामध्ये रोहित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, जितेंद्र आव्हाड असतील, हे सर्वच नेते या आंदोलनामध्ये दिसत आहेत। प्रदेशाध्यक्ष असलेले शशिकांत शिंदे देखील या आंदोलनामध्ये आहेत आणि आता या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचा निषेध इथे केला जातो आहे आणि म्हणूनच बॅरिकेड्स पर्यंत हे आंदोलक पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि जे आंदोलक ऐकत नाही आहेत पोलिसांचं, जे आंदोलक तरी देखील पोलिसांना ओलांडून बॅरिकेड्स ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत, त्या आंदोलकांना पोलीस ताब्यात देखील घेत आहेत आणि ताब्यात घेऊन त्यांच्यावर कदाचित पुढे गुन्हे देखील दाखल करण्यात येतील। मात्र एका बाजूला आंदोलक आहेत, एका बाजूला पोलीस आहेत आणि या दोन्ही गटांमध्ये इथे संघर्ष आपल्याला बघायला मिळतो आहे। आधीच पोलिसांनी सगळ्या नेत्यांना विनंती केली होती की आपल्याला यापुढे आंदोलन करता येणार नाही, पण तरी देखील राष्ट्रवादी पक्षाकडून हे आंदोलन इथे करण्यात येते। अतिशय जोरदार आंदोलन हे झालेलं आहे। महागाईच्या विरोधातलं हे आंदोलन आहे, जो गॅस दरवाढ करण्यात आली त्याच्या विरोधातलं आंदोलन आहे, पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या विरोधातलं हे आंदोलन आहे आणि या सगळ्या आंदोलनामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सगळे कार्यकर्ते, नेते आणि नवी मुंबईचे पोलीस, काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सगळेच बडे नेते या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला दिसतंय आणि एकीकडे वेदांत नेब आमचे प्रतिनिधी देखील याच आंदोलनस्थळी आहेत। वेदांत, आत्ताच या दृश्यांमध्ये दिसतंय की रोहित पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, नेमकं त्या ठिकाणी काय सुरू आहे? ज्या प्रकारे आपण बघतोय पोलीस व्हॅन इथे आलेले आहेत आणि रोहित पवारांना ताब्यात घेतलेला आहे। त्याशिवाय आपण बघतोय इथे सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांना पोलीस रोखण्याचा प्रयत्न करत आहेत। हायवेकडे हे सगळं आंदोलन जात होतं, सायन पनवेल हायवे कडे, आणि तिथेच बॅरिकेटिंग आपण बघतोय पोलिसांनी केलेली आहे आणि त्यामुळे झटापट इथे झालेली आहे, काहीशी धक्काबुक्की झाली आणि पोलीस हे इथेच थांबण्याचं आवाहन या सगळ्या आंदोलनकर्त्यांना करतायत। सुप्रिया सुळे, त्यासोबतच जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, त्यासोबतच इतर जे सगळे पदाधिकारी आहेत, रोहित पवार या पोलीस व्हॅनमध्ये आहेत, तर इतर जे पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा थांबवण्याचा प्रयत्न करतायत। सुप्रिया सुळे इथेच आपण बघतोय की बॅरिकेडिंग जिथे केले आहे तिथे जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे यांना थांबवण्यात आलेलं आहे आणि इथेच आंदोलन थांबावं, जे काही तुम्हाला निषेध करायचा आहे महागाई विरोधात तो इथे करावा, अशा प्रकारचं
पोलीस आवाहन करतात. मात्र सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सगळे नेते आहेत, विरोधी आहेत, त्यांना पुढे जायचं आहे आणि त्यामुळे आपण बघतोय हा सगळा संघर्ष पोलीस आणि पदाधिकारी नेत्यांमधला आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी त्यामुळे हे सगळ्याच बड्या नेत्यांना आता पोलिसांकडून कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. या सगळ्याच आंदोलकांना पुढे जाऊन रास्ता रोको देखील करायचा आहे. मात्र ही दृश्य आपण पाहतोय, जितेंद्र आव्हाड असतील, सुप्रिया सुळे असतील, त्याचबरोबर रोहित पवार असतील, शशिकांत शिंदे असतील, या सगळ्यांनाच आता पोलीस एकीकडे ताब्यात घेतल्याचं कळतंय. ही दृश्य आहेत नवी मुंबईमध्ये. नवी मुंबईमध्ये आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे आणि आता नुकतंच खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. मोठा असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात असल्याचं दिसतंय. शेकडोंच्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. खरं तर वेदांत, आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतोय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते वारंवार सरकार विरोधात आंदोलनं करतायत. विरोधकांनी एक प्रकारे कुठेतरी मोठ बांधल्याचं दिसतंय. म्हणजे नाशिकमधील आंदोलन असेल, त्यानंतर काल झालेलं मंचरमधील आंदोलन असेल आणि आज नवी मुंबईमध्ये आंदोलन होत आहे. वेदांत, अनेक प्रश्न आहेत, त्या विरोधात हे आंदोलन केलं जात आहे. कांद्याला भाव मिळत नाही म्हणून आंदोलन केलं, महागाई विरोधात आंदोलन केलं, नीट पेपर फुटी विरोधात आंदोलन केलं आणि अशा वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं सरकार विरोधात केली जातात. राज्य सरकार, केंद्र सरकारच्या विरोधात ही आंदोलन केली जात आहेत आणि त्यामुळे आता सध्या आपण बघतोय पोलीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांमधला हा संघर्ष. इथे आपण बघतोय सुप्रिया सुळे या पोलीस व्हॅनमध्ये बसले आहेत, कारण पोलिसांनी सांगितलं की हे आंदोलन इथेच आपण थांबावं, पुढे हे आपण जाऊ नये आणि त्यामुळे जे सर्व महत्त्वाचे नेते आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि ही सगळी जी पोलीस व्हॅन आहे ती पुढे आता मार्गस्थ होताना पाहायला मिळते. हे सर्व रोहित पवार यांना आपण पवार तर ही दृश्य आपण पाहतोय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सगळे महत्त्वाचे नेते आज नवी मुंबईमध्ये आंदोलन करतायत. इंधन दरवाढ असेल, महागाई वाढलेली आहे, या सगळ्याच्याच विरोधामध्ये, सरकार विरोधामध्ये अशा प्रकारची जोरदार असं शक्तीप्रदर्शन केलं जात आहे आणि आता पोलिसांकडून या सगळ्याच आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. हा भव्य असा मोर्चा याच ठिकाणी थांबावा असं पोलिसांचं म्हणणं आहे आणि त्यानंतर हे आंदोलन आता हळूहळू शांत होताना आपल्याला दिसतंय. मात्र रोष हा अशाच पद्धतीनं सरकार विरोधामध्ये गेल्या काही दिवसांपासून व्यक्त होताना आपण पाहतोय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार असतील, यांच्या नेतृत्वामध्ये प्रामुख्यानं गेल्या काही दिवसांपासून सरकार विरोधामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं अशा पद्धतीचे मोर्चे असतील, आंदोलन काढण्यात येत आहे आणि आज नवी मुंबईमध्ये अगदी सकाळच्या सुमारासच हे आंदोलन सुरू झालेलं आहे. खरं तर आमचे प्रतिनिधी अक्षय देखील याच ठिकाणी आहेत. अक्षय, या आंदोलकांच्या नेमक्या भावना काय आहेत? कारण त्यांच्याकडून देखील जोरदार असं शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे, घोषणाबाजी करण्यात येत आहे. त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत ते आपण जाणून घेऊ शकतोय का अक्षय? नक्कीच या आंदोलकांशी आपण बोलायचा प्रयत्न करूया, कारण की नेत्यांना जरी आतमध्ये टाकण्यात आलं असं, नेत्यांना या पोलीस व्हॅनमध्ये भरून आतमध्ये नेण्यात आलं असं, पोलीस स्टेशनला नेण्यात आलं असं, तरी देखील अजूनही कार्यकर्ते या ठिकाणी, आपण या कार्यकर्त्यांशी बोलूया. नेमकं आंदोलन त्यांचं जे आहे आजचं ते कशासाठी करण्यात येते, काय सांगाल? हे आंदोलन तुम्ही करताय कशासाठी? नेमकं हे आंदोलन वाढीबद्दल आंदोलन करत आहोत, सरकारचा निषेध करत आहोत. आम्ही नेत्यांना पकडलेलं आहे, सगळ्या नेत्यांना पकडण्यात आलं. ते काय बीजेपीचं हे आहे, ते पोलिसांना पुढं करणार ते सारखं सारखं. तर हे सगळे आंदोलक, यामध्ये महिला देखील मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र या सगळ्यांना पोलीस एका बाजूला करून आंदोलन जे आहे ते पुन्हा एकदा इथे शांत करायचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येतोय. काय नेमकं म्हणणं आहे? आंदोलन कशासाठी करताय तुम्ही? इतना भाव बढ़ेल है, पब्लिक कितना परेशान है, मोदी सरकार क्या करता है? हाँ, पेट्रोल का भाव बढ़ेला है, डीजल का बढ़ेला है, एक बाजार में कांदा बटाटा लेने जाए तो उसका भी भाड़ा बढ़ेला है. हाँ,
म्हणून हे आंदोलन जे आहे कारण की सगळ्याच गोष्टींचे भाववाढ झालेली आहे असं या सगळ्यांचं म्हणणं आहे. काही महिला देखील आहेत आपल्याबरोबर. आंदोलन तुम्ही करताय नेमकं काय कारण आहे? तुमच्या नेत्यांना देखील पकडले पोलिसांनी. बघा नीटचे पेपर फुटी झाली, सरकारनं काय केलं का?